नमस्कार, आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। चला वळूयात एका नवीन बातमीकडे। आजची बातमी, धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी नोकऱ्यांच्या सहकारी बँकच्या चेअरमनपदी किरण बोरसे तर व्हाईस चेअरमनपदी सौ सोनाली भामरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळेस पॅनलचे प्रमुख निशांत रंधे यांच्यासह संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते। यावेळेस नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। घातलेल्या धुळे व नंदुरबार जिल्हा गस बँकेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडणुकीसाठी आमच्या गटनेते आदरणीय नानासाहेब निशांत रंधे, आमचे मार्गदर्शक आणि सर्व संचालकांच्या वतीने चेअरमन म्हणून किरण बोरसे आणि व्हाईस चेअरमन म्हणून सोनालीताई भामरे यांचं नाव सर्वांनी मिळून निश्चित झालं आणि सर्वांनी एकमताने आमच्या नावाला संमती दिली आणि इलेक्शन बिनविरोध केलं। त्याबद्दल गटनेते मार्गदर्शक आणि सर्व संचालकांचं हार्दिक अभिनंदन, त्यांचे आभार मानतो। आणि येत्या पुढच्या काळामध्ये गस बँकेच्या बाबतीमध्ये काही जे ठोस निर्णय घ्यावे लागतील, काही जे महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, ते सर्व निर्णय आम्ही सर्व संचालक मिळून एकत्र घेऊ। आजच्या घातलेल्या गस बँकेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडणुकीप्रसंगी उपस्थित असलेले सर्व या बँकेचे संचालक, सर्व संचालिका, उपस्थित सर्व या बँकेचे कर्मचारी, जनरल मॅनेजर भामरे साहेब, या बँकेचे सर्व कर्मचारी, उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनो, आज खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजची निवडणूक आमची पार पाडलेली आहे। त्यासाठी सर्वांचं सहयोग म्हणजे या टीमचं जे सभासद म्हणून या ठिकाणी बँकेत निवडून आलेले आहेत सर्व संचालक मंडळ यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करेल की त्यांनी एकमताने माझ्या शब्दाला मान ठेवून एकमताने आमच्या या दोघं उमेदवारांचं नाव निश्चित करण्यामध्ये मदत केलेली आहे। त्यामध्ये चेअरमन म्हणून आदरणीय किरण बोरसे सर आणि व्हाईस चेअरमन म्हणून आदरणीय सौ वैशाली भामरे यांचं नाव आम्ही या ठिकाणी दिलेलं होतं। त्या नावाला सर्वांनी एकमताने मंजुरी देऊन हे इलेक्शन बिनविरोध करण्यासाठी आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल गटनेता या नात्याने आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि भविष्यामध्ये बँकेच्या प्रगतीकडे कशी भरभराटी होईल, बँकेची वाटचाल, बँकेच्या सर्व सभासदांचा आत्मविश्वास कसा वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करू, हा यामागची भूमिका आपल्या या सगळ्यांना सांगेल। आताच बँकेच्या माध्यमातून कर्जमर्यादा वाढवण्याचा प्रयत्न आम्ही सर्व संचालक मंडळाच्या याच्याने नियोजन करून, संचालक मंडळाच्या पुढाकाराने तो नियोजन करून कर्जमर्यादासुद्धा या ठिकाणी बँकेत वाढणार आहे। त्याच पद्धतीने भविष्य काळामध्ये या बँकेचा व्याजदर कमी करण्याचा प्रयत्न आमचे सर्व संचालक मंडळ करतील अशी त्यांच्याकडून मी ग्वाही देतो। आणि भविष्य काळामध्ये निश्चितच बँकेची प्रगती होईल यात काही शंका ठेवू नका। कोणाही भूलपातांना बळी न पडता आमचं सर्व संचालक मंडळ या ठिकाणी विरोधही नाही आणि विरोधही दाखवत नाही, अशा प्रकारचं खेळीमेळीच्या वातावरणात आमचं सर्व संचालक मंडळ आम्हाला सहकार्य करत असतं आणि त्याच्या जोरावर या बँकेची प्रगती होईल अशी मला खात्री आहे। धन्यवाद। बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।